नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत षण्मुखानंद सभागृहाच्या ठिकाणी, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा 27वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो साजरा करण्यात आला. अर्थात या सोहळ्यामध्ये अजितदादांची आठवण हा मुख्य मुद्दा केंद्रस्थानी होता. सगळ्याच नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली, आदरांजली वाहिली. त्यांनी पक्षासाठी केलेलं काम, केलेले कष्ट, उपसलेलं कष्ट या सगळ्याची आठवण त्यांनी काढली. मात्र या सगळ्या सोहळ्यामध्ये नेत्यांची भाषणं गाजली, मग ते छगन भुजबळ असोत, तटकरे असोत, धनंजय मुंडे असोत किंवा प्रफुल्ल पटेल. पण या सगळ्यांच्या भाषणांमध्ये काही वेळेला नाराजीचा सूर होता, काही वेळेला कुरघोडी होती, काही वेळेला कोपरखळ्या होत्या आणि काही वेळेला चिमटेसुद्धा होते. पण त्या पलीकडे जाऊन पक्षाच्या प्रमुख म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपला पक्ष कुठल्या दिशेने जाईल या सगळ्याबद्दल एक महत्त्वाचं भाष्य जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळं अजितदादांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच झालेल्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं नेमकं वैशिष्ट्य काय, नेमकं कार्यकर्त्यांना काय मिळालं, नेत्यांनाही काय संदेश घ्यायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पक्षाची दिशा कुठल्या बाजूने घेऊन चाललेत, या सगळ्याबद्दलचं भाष्य या मेळाव्यानंतर आपण पाहिलेलं आहे. आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी माझा सहकारी ऋत्विक भालेकर सुद्धा सोबत आहे. ऋत्विक, सगळ्यात पहिलं भाषण, अजितदादांच्या मृत्यूनंतरचा पहिला मेळावा आणि सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. अर्थात अजित पवारांच्या पश्चात पहिला वर्धापन दिन जो साजरा झाला हा खरं तर हाच धुंडाळण्यात गेला की नेमकं पक्षाचं नेतृत्व, पक्षाची धुरा आणि पक्षामध्ये सर्वोच्च स्थान हे कोणाच्या हातात असणार आहे. यामध्ये पहिल्या फळीचे जेवढे नेते पहिल्या रांगेत बसलेले होते त्यामध्ये अर्थात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, अशा अनेक नेत्यांमध्ये सर्वप्रथम ज्या वेळेस सुनील तटकरे यांनी भाषण केलं, सुनील तटकरेंनी भाषणामध्ये सगळा इतिहास उघडला. त्यांनी अजितदादांचं कर्तृत्व सांगितलं, त्यांनी पक्षासाठी केलेली मेहनत सांगितली आणि तोच धागा पकडत पुढं जाऊन पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस जी सातत्यानं जाणवते आहे ती अधोरेखित करत त्यांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. छगन भुजबळ काही दिवसांपूर्वीच बोललेले होते की मी कबड्डी प्लेयर आहे, मी चेस प्लेयर नाही आहे. तर हा धागा पकडून त्यांनी बराच वेळ छगन भुजबळांना त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोपरखळ्या मारल्या आणि कबड्डी प्लेयर जरी या ठिकाणी छगन भुजबळ असले आणि अतिशय उत्तम खेळाडू जरी असले तरी हा उत्तम खेळाडू कधी ना कधीतरी थकतो आणि शेवटचा जो गडी राखून ठेवलेला असतो तो कसा त्याच्यावरती चितपट करू शकतो हे सांगायला सुद्धा सुनील तटकरे विसरले नाहीत. भुजबळांनी सुद्धा त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामागे भुजबळांनी जो आग्रह केला होता, समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्या आणि मला दिल्लीमध्ये पाठवा, तुम्ही तटकरेंच्या मुलांना कसं काय मंत्री आमदार केलं आणि स्वतः तटकरे खासदार झाले, हा धागा होता? नाही, अर्थात तोच धागा होता. कारण भुजबळांचं हेच म्हणणं होतं की या पक्षासाठी एका कुणी नेत्याने किंवा एका कुणी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली नाही आहे, तर एक अख्खा कार्यकर्त्यांची फळी याच्यामध्ये कशा पद्धतीनं झिजलेली आहे, कष्ट केलेले आहे, रक्त बंबाळ झालेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, अशी अनेक उदाहरणं भुजबळांनी दिली. याच्यामध्ये ते समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांचा विशेष उल्लेख करायला विसरले नाहीत. ज्यावेळेस पक्ष फुटलेला होता, पक्षाचं ॲफिडेव्हिट करायचं होतं, त्यावेळेस त्यांच्या जुन्या असलेल्या मतदारसंघ माझगावमधून कसे रातोरात 1000 ॲफिडेव्हिट गोळा करण्याचं काम समीर आणि पंकज भुजबळसारख्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलं. हे सांगत असताना ते पुढं हेही म्हणाले की कुठेतरी खेळात राजकारण आणलं नाही गेलं पाहिजे, मात्र राजकारणाचा सुद्धा खेळ मांडला नाही गेला पाहिजे, असं म्हणून त्यांनी या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच पद्धतीनं राजकारणाचा खेळ कोण करते? नाही, राजकारणाचा खेळ हा झालेला आहे राष्ट्रवादीमध्ये. आणि राष्ट्रवादीमध्ये जी चढाओढ आपल्याला दिसते आहे, जी सर्वोच्च स्थान काबीज करण्यामध्ये जी चढाओढ दिसते आहे, ती सातत्यानं ह्या सगळ्या नेत्यांच्या या विधानावरून, त्यांच्या नाराजीवरून, ह्या सगळ्या कुरघोडीच्या राजकारणावरून सातत्यानं आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं अभिजित, ज्या पद्धतीनं पक्षाचे प्रमुख म्हणून जेव्हा सुनेत्रा पवार, मी येतो पण एक भाषण मला डिकोड करून घ्यायचं आहे म्हणून मी थोडं थांबवतोय की भुजबळ आणि तटकरे यांनी एकमेकांवरती ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली याचा अर्थ ऑल इज नॉट वेल. नाही, ऑल इज नॉट वेल हे खूप प्रखरशानं आपल्याला आजच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये दिसलेलं आहे. म्हणजे अजितदादांच्या पश्चात खरं तर प्रत्येक नेत्यानं पक्षाला कसं पुढे घेऊन जायचं आणि सुनेत्रा पवार
यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, नेमकं येणाऱ्या निवडणुकीला सामोरं कसं जायचं आहे, पक्षाची ध्येय धोरणं काय असावीत, यापेक्षा वैयक्तिक हेवेदाव्यांना मला वाटतं जास्त स्थान त्यांच्या भाषणांमधून मिळालं. मग अगदी धनंजय मुंडेचा सुद्धा उल्लेख करायचा झाला तर ते कसे 12वे गडी झालेले आहेत आणि त्यांना कसा ह्या टीममध्ये चान्स मिळत नाही आहे आणि त्यांची कुठेतरी एक सुप्त आणि वैयक्तिक जी महत्त्वाकांक्षा आहे ती त्यांना कशी पूर्ण करायची आहे हेही आपल्याला या त्यांच्या भाषणामधून दिसलं. परंतु या सगळ्यावरती जेव्हा आपण एकंदरीत जर बघायचं झालं तर धनंजय मुंडेंचं भाषण जे आहे ते असं म्हणत होते की कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे. कार्यकर्ता कायम 12वा खेळाडू म्हणून काम करत असतो. तर तो कार्यकर्ता नेमका कोण? नाही, तो कार्यकर्ता म्हणजे आज ह्या 11 लोकांच्या टीममध्ये ज्या वेळेस 12वा गडी म्हणून एखादा गडी बाहेर राहतो, ज्याच्यामध्ये खरं तर चांगली खेळण्याची आणि चांगला परफॉर्मन्स देण्याची त्याची तयारी आहे, तेव्हा त्याला बाहेर ठेवलं जातं. ती जी खंत त्यांनी व्यक्त केली ती फक्त एका कार्यकर्त्याची नव्हती, तर ती स्वतःची सुद्धा होती. आणि त्याला दुजोरा देत असताना प्रफुल्ल पटेल यांनीसुद्धा त्यांना आश्वासित केलेलं आहे ना त्यांच्या भाषणामध्ये. प्रफुल्ल पटेलसुद्धा म्हणाले की तुमच्या मनातली खंत जी कार्यकर्त्यांसाठी तुम्ही व्यक्त केलेली आहे ती आम्हाला कळलेली आहे, उमगलेली आहे आणि त्याचा योग्य सन्मान तुम्हाला दिला जाईल, अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भाषणामधून दिली. मला एक गोष्ट याच्यामध्ये जाणवली की अख्ख्या स्टेजवरती बघितल्यानंतर मला सना मलिक, नवाब मलिक दिसले, मला बाबा सिद्दीकींचे पुत्र असलेले झिशान सिद्दीकी दिसले, संजय काकडेंचे पुत्र असलेले विक्रम काकडे नुकतेच खासदार झालेले दिसले, प्रफुल्ल पटेलांचे उजवे डावे हात असलेले राजेंद्र जैन दिसले. त्याच व्यासपीठावरती तटकरे, सुनील तटकरे तर होतेच, त्यांच्या कन्या मंत्री आदिती तटकरे, त्यांचे पुत्र आमदार झालेले आता नवनिर्वाचित अनिकेत तटकरे दिसले. नितीन काका पाटील त्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचे बंधू कॅबिनेट मंत्री मकरंदाबा पाटील पण त्या व्यासपीठावरती दिसले. म्हणजे त्याच व्यासपीठावरती जय पवार होते, सुनेत्रा पवार होत्या आणि पार्थ पवार पण दिसले. म्हणजे अख्खं व्यासपीठ जे आहे ते एका पद्धतीनं काही मुठभर लोक जे आहेत त्यांच्याच हातामध्ये आहे असं दिसत होतं. ते व्यासपीठच राष्ट्रवादीचं निदर्शक होतं. हां, ते तर दिसत होतं, परंतु त्याचबरोबर त्याच एका व्यासपीठावरती किती वेगवेगळ्या पद्धतीचे गटतट आहेत, किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतभेद आहेत, मतांतर आहेत, हे सुद्धा प्रकर्षानं जाणवत होतं. म्हणजे ज्या वेळेस ही सगळी मुंबईतली हा मुंबईत सोहळा पार पडलेला आहे, मुंबईतले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आपण जर बघितलं तर ज्या वेळेस भाषणं सुरू होत होती त्यावेळेस सगळ्यात पहिली घोषणा कुणाच्या नावानं दिली जात होती तर ती अर्थात पार्थ पवार यांच्या नावानं दिली जात होती. आता मुंबईमधून इतक्या मोठ्या प्रमाणात पार्थ पवारांना मानणारा वर्ग नेमका आला कुठून, हाही खरं तर माझ्यासारख्या पत्रकाराला पडलेला प्रश्न आहे. परंतु नवाब मलिक असतील किंवा झिशान सिद्दीकी असतील, हे जे काही सिद्दीकींना त्या कार्यकर्त्यांना खाली बसवायला लागलं, लिटरली त्यांना सांगायला लागले की थांबा आता. म्हणजे भाषणं नेत्यांची चालू झाली तरी झिशान सिद्दीकीचे कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते. हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे? नाही, झिशान सिद्दीकींना जर त्या कार्यकर्त्यांना बसवावं लागत असेल तर याचा अर्थ स्पष्ट होतो की ते कार्यकर्ते सुद्धा झिशान सिद्दीकींनीच आणलेले होते. कारण मी बघितलं की पार्थ पवारांनी हात करून झिशान सिद्दीकींना काहीतरी सांगितलं आणि मग त्यांनी लांबून हात केला आणि मग कार्यकर्ते शांत झाले. म्हणजे तिकडून पार्थ पवार शांत बसा म्हणून सांगत होते, धनंजय मुंडे सांगत होते, तटकरे सांगत होते, तरी ते ऐकत नाही आहेत. आणि झिशान सिद्दीकी जेव्हा म्हणाले तेव्हा ते थांबले. म्हणजे जर झिशान सिद्दीकीने हात नसता केला थांबा म्हणून तर ते अख्ख्या भाषणभर कोणाला त्यांनी भाषणच करू दिलं नसतं. अशा पद्धतीचे कार्यकर्ते झिशान सिद्दीकी घेऊन आले होते. एक मोठा दबावगट टाकण्याचा प्रयत्न आहे ना हा. नाही, अर्थात कार्यक्रमाला प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. नाही, अर्थात याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळेला जर पार्थ पवार यांच्या नावाचा जयघोष होत असेल आणि इतकंच नाही तर प्रफुल्ल पटेल सारखा राष्ट्रीय नेता पक्षाचा, ज्याला कुठेतरी त्याची पाठराखण स्वतः शरद पवारांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी केलेली आहे, त्यांचं पक्षातलं महत्त्व किती आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या भाषणाच्या वेळेससुद्धा जर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी हे भाषणातून उठून जात असतील तर हा एक प्रकारचा त्या नेत्यासाठी अवमान तर आहेच, परंतु यातनं अनेक राजकीय संकेतसुद्धा मिळतात. मग नेमकं पक्षाचं नेतृत्व कोणाच्या हाती जाणार आहे? पक्षाचे वरिष्ठ नेते, पक्षाचे पहिल्या फळीचे नेते हे पक्षाच्या प्रमुख स्थानी आपल्याला पक्षाची दिशा ठरवताना भविष्यात दिसणार आहेत की पुन्हा एकदा अजित पवारांचा कौटुंबिक वारसा घेऊन जाणाऱ्या सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ आणि जय पवार असतील, जे आज कधी नव्हे ते ह्या व्यासपीठावरती फार
ॲक्टिवली इन्वॉल्ड दिसत होते. प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण त्याच्या हाती होतं. कोण भाषण करणार, भाषणाची यादी कशी असणार, ह्या प्रत्येक गोष्टी तिकडचा पदाधिकारी किंवा संचलन करणारे जे कार्यकर्ते होते हे पार्थ पवार यांच्याकडे चिठ्ठी घेऊन जात होते आणि त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेत होते. बाजूला वळसे पाटील बसलेले, छगन भुजबळ बसलेले, प्रफुल्ल पटेल बसलेले, पण त्यांचा हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही दिसत नव्हता. प्रखरशानं हस्तक्षेप जो दिसत होता तो पार्थ पवार यांचा दिसत होता, जय पवार यांचा दिसत होता. आणि अर्थात पक्षाचं नेतृत्व, जसं छगन भुजबळ भाषणाच्या शेवटी म्हणाले की आत्तापर्यंत आम्ही आमची निष्ठा जी आहे ही अजित पवारांना वाहिलेली होती, पण याच्या पुढे मात्र ती निष्ठा आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त सुनेत्रा पवार यांच्या चरणी वाहणार आहोत. त्याच्या आधी बऱ्याचदा म्हणजे निष्ठा आणि बाकी सगळ्याबद्दल बोलण्याआधी एकमेकांबद्दल एवढं बोलून झालेलं होतं आणि ते केवळ आणि केवळ त्यांच्या वैयक्तिक किंवा त्यांच्या कौटुंबिक राजकीय फायद्यासाठीचं होतं. त्यामुळं ती निष्ठा मोठी की भाषणातला तो काय भाग मोठा, हा एक प्रश्न पडतो. दुसरा मुद्दा मला विचारायचा होता की 2 वाजताचा कार्यक्रम होता. 3 वाजून 5 मिनिटांनी कार्यक्रम चालू झाला. सुनेत्रा वहिनी आल्या 3 वाजून 3 मिनिटांनी, नंतर 2 मिनिटांनी कार्यक्रम चालू झाला. तोपर्यंत एकही भाषण झालं नाही. जी लोकं बोलली, म्हणजे भाषणाचा जर क्रम बघितला आपण तर तटकरे बोलले, एक मला असं वाटतं की मागासवर्गीय सेलचे एक अध्यक्ष बोलले, त्याच्यानंतर भुजबळांच्या आधी धनंजय मुंडे बोलले, मग भुजबळ बोलले, त्याच्यामध्ये एक झिरवळ बोलले. तर अशी 7-8 भाषणं झाली. पण असं झालं की या कार्यक्रमामध्ये लोक तासभर 2 ते 3 घोषणा देत आहेत. 2 ते 3 संचलन करणारे जे नेते आहेत ते समर्पण, आपण हा सोहळा समर्पित करतोय सांगतात. जनरल जे बघितलं गेलेलं आहे की अजित पवार येणार असतील तर त्याच्या आधीच भाषणं चालू व्हायची, म्हणजे अजित पवार आले की त्यांचा वेळ कमी खर्च होईल. इथं असं बघायला मिळालं की सगळ्या नेत्यांना म्हणजे कुणालाच परत भाषण करायचं नव्हतं. जोपर्यंत सुनेत्रा पवार तिथे येत नाही तोपर्यंत कोणाला भाषणच करायचं नव्हतं. नाही, अर्थात म्हणजे सुनेत्रा पवार आल्यानंतर पहिलं भाषण हे सुनील तटकरे यांनी केलं. खरं तर प्रदेशाध्यक्षांचं भाषण हे क्रमाने बघायला गेलं तर शेवटी 3रं किंवा 4थं असायला हवं होतं आणि त्याच्यानंतर हवं तर भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि मग शेवटी सुनेत्रा पवार, असा एक साधारण प्रोटोकॉल आपल्याला नेहमी प्रत्येक पक्षीय कार्यक्रमात बघायला मिळतो. पण तसं न करता सुनील तटकरेंनी सगळ्यात पहिलं भाषण उरकून घेतलं. त्याच्यानंतर जो क्रम ठरवला गेला, हा क्रम नेमका कसा ठरला, ते कोणी ठरवलं, भाषणं कुणाला करू द्यायची. आता दिलीप वळसे पाटलांनी भाषण केलं नाही, नवाब मलिकांनी भाषण केलं नाही, अनेक ज्येष्ठ वरिष्ठ नेते होते. खरं तर त्यांचं भाषण आश्चर्य वाटलं की मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षांनी भाषण केलं पण मुस्लिम नेत्यांनी भाषण नाही केलं. नाहीच केलं ना. म्हणजे हा जो बदल दिसतोय किंवा यामध्ये आपण अनेक राजकीय संकेत शोधू शकतो. आता अनेक राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत हे खाजगीत बोलताना बोलतात की नवीन पिढी जी आलेली आहे राजकारणात, अर्थात रोग कुणाकडे आहे हे आपल्यालाही माहिती आहे, प्रेक्षकांनाही माहिती आहे. आता जी नवीन पिढी येऊ घातलेली आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांना सामाजिक ज्ञान किती आहे, त्यांना जातीचं, धर्माचं आणि त्यांच्यामधल्या कंगोऱ्यांमधलं राजकारण किती कळतं, याबद्दल सातत्यानं ते प्रश्न उपस्थित करतायत, चिंता व्यक्त करतायत आणि ती समज ठेवून पक्षाला पुढे घेऊन जातील का असंही या ठिकाणी ते विचारता आहेत. परंतु आज मात्र एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा पक्षामध्ये विचार केला जाणार आहे. परंतु पक्षाचं नियंत्रण जे आहे हे परिवार आणि कौटुंबिक वारसा असलेल्या पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार यांच्याच हाती हे कायम राहणार आहे. आणि तसा कुठंतरी एक जाता जाता उल्लेख स्वतः सुनेत्रा पवार यांनी सुद्धा केला. सुनेत्रा पवार यांचं मला वाटतं जरी लिहून दिलेलं आणि वाचलेलं भाषण जरी असलं तरी त्यामध्ये त्यांनी लाईन स्पष्ट केलेली आहे. पक्षामध्ये आत्तापर्यंत अजित पवारांनी ज्या पद्धतीनं प्रत्येकाची समजूत काढली, प्रत्येकांचे मान अपमान सहन केले, प्रत्येकाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, तोच शिरस्ता सुनेत्रा पवारसुद्धा पुढे ठेवणार आहेत. पण पक्षहिताच्या आड जर कोण आलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्याने घ्यायची आहे. हे ठोस आणि एकदम कडक शब्दात आज सुनेत्रा पवारांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं. आता एक प्रश्न असा उरतो की अनेक नेत्यांनी, म्हणजे भुजबळांनी इतिहास सांगितला 99 पासूनचा, तटकरेंनी सांगितला 99 म्हणजे अजित पवारांपासूनचा 2004 पासूनचा की कसं मग मंत्री, मग मुख्यमंत्री होऊ शकले असते, मग नाही झाले वगैरे वगैरे वगैरे. आता मुद्दा असा आहे की कार्यकाळ पक्षामध्ये खूप मोठा काळ काम केलेले नेते, त्यांना सन्मान मिळणार, त्यांना पदं मिळणार, पक्षासाठी खूप काळ झिजले ते, की कमी काळामध्ये आलेले पण त्यांनी चमक दाखवली ते. म्हणजे आता तो जुने वर्सेस नवे हा जो संघर्ष पक्षामध्ये दिसतोय त्याच्यामध्ये होणार काय? कारण भुजबळांची व्यथा ती आहे आणि तटकरे ते सांगू बघतायत की जुना खेळाडू असला किती चांगला जरी आऊट होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काही सुनेत्रा वहिनींच्या भाषणातून त्याच्यातून काही मिळालं का?
नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या पुढचं जे राजकारण असणार आहे आणि पक्षाची जी वाटचाल असणार आहे ती वैयक्तिक हिताची असणार आहे की पक्ष हिताची असणार आहे, यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. आता त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली की प्रत्येक जे पदं आहेत किंवा महामंडळं आहेत किंवा त्याची वाटपं आहेत तीसुद्धा नव्यानं पुन्हा एकदा सगळी फेरबदल करण्यात येणार आहे. आणि हे करत असताना पक्षनिष्ठा, पक्षासाठी समर्पण, पक्षासाठी संघर्ष आणि पक्षासाठी संकल्प करणारा कार्यकर्ता कोण असणार आहे त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. आता ती दाखवण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत आता 27व्या भाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य होतं की किती काळ काम केलं यापेक्षा तुम्ही त्या काळामध्ये किती इफेक्टिव्हली काम केलं त्याच्यावरती निर्भर असणार आहे, असं त्यांचं वाक्य होतं त्या भाषणात. नाही, ज्येष्ठ नेते म्हणतात ना की त्यांनी पक्षासाठी रक्त सांडलं, घाम गाळला, लाठाकाठ्या झेलल्या, खूप कष्ट घेतली, परंतु ते जरी घेतलं असलं तरी लोकांना हे माहिती आहे, पक्ष नेतृत्वाला हे माहिती आहे की त्यासोबत त्यांना लाभाची पदंसुद्धा मिळालेली आहे, त्यांना मान सन्मानसुद्धा मिळालेला आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेत राहिलेला पक्ष आहे, त्यामुळे मंत्रिपदं असतील, मोठमोठी पदं असतील, ही सगळी त्यांनी उपभोगलेली आहे. त्यामुळे जर कष्ट घेतलं असेल तर अजितदादांनी त्याची परतफेडसुद्धा केलेली आहे. परंतु आता पक्ष नव्यानं उभारी घेतो आहे आणि ह्या नव्यानं उभारी घेताना या पक्षाला आता समर्पण, संकल्प आणि संघर्षाची जोड जो देईल त्यालाच प्राधान्य दिलं जाईल. याचाच अर्थ तुम्ही आत्तापर्यंत जे केलेलं आहे सराखोपर त्याचा मान राखलाच जाईल. परंतु आता नव्यानं जर पुढं आपल्याला सुरुवात करायची असेल तर पक्ष हेवे दावे, मतभेद आणि मनभेद हे सगळे बाजूला ठेवून पुन्हा एकदा पक्षहितासाठीच आपल्याला काम करावं लागेल. आणि हे पक्षहित कोण ठरवणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. शेवटचा प्रश्न की भुजबळांच्या भाषणामध्ये एक उल्लेख आला शरद पवारांचा आणि एक आला तटकरेंच्या भाषणामध्ये, बाकी कुठल्याही भाषणामध्ये शरद पवारांचा उल्लेख केला नाही. अगदी पक्षाच्या प्रमुख असलेले सुनेत्रा पवार यांनीही केला नाही, जेव्हा की दोन्ही पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेले आणि हे सगळे नेते शरद पवारांनीच उभे केलेले. नाही, अर्थात म्हणजे ह्याच्यामधनं पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट होते की पक्षाचं विलिनीकरण होईल किंवा पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि आता अजित पवार यांची राष्ट्रवादी याचा कुठंतरी मिलाप होईल, ही शक्यता आता जवळपास धुळीस मिळालेली आहे, संपुष्टात आलेली आहे. आजचे सर्व बॅनर, सर्व पोस्टर जरी आपण सर्वत्र बघितले, फक्त आणि फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे प्रामुख्यानं आपल्याला फोटो दिसत आहेत. इतर कुठल्याही महत्त्वाच्या नेत्याचे फोटो दिसत नाही आहेत. शरद पवारांचा फोटो तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांचं आता अस्तित्व पक्षात काहीही नसणार आहे. पक्षाची पुढची भागदौड जी आहे, पुढची वाटचाल जी आहे ही पूर्णपणे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांच्या हाती असणार आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे शरद पवारांना इथं स्थान देऊन कुठेतरी पुन्हा एकदा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या मनात एक नव्यानं संभ्रम निर्माण होणार नाही ना, याची काळजी मला वाटतं त्यांनी घेतलेली आहे. ऋत्विकने जसं सांगितलं तसं की कुरघोडी, कोपरखळ्या, चिमटे, नाराजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षा, हे शब्द जे आहेत हे या सभागृहामध्ये अधिक गाजले ज्यावेळेला 27वा वर्धापन दिन साजरा होतो तेव्हा. आणि त्याच्याबरोबरच इशारेसुद्धा मला असं वाटतं की खूप कामी आले की जे सुनेत्रा पवार यांनी दिलेले. त्यामुळं तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋत्विक, खूप खूप धन्यवाद. पाहत रहा मुंबई तक.